जामखेड शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली आणि तिरंगा दौड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 3 वाजता काढण्यात आलेल्या या रॅलीत विद्यार्थी, युवक, नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देशभक्तीपर घोषणांनी शहर अगदी दुमदुमून गेले होते। यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कारले, ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेबात, माजी सभापती डॉक्टर भगवानराव मुरुमकर, भाजपा शहर मंडल अध्यक्ष संजय काशीत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, ॲडव्होकेट अजय काशीद, नगर अध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपटनाना राळेबात, बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार, बाजीराव गोपाळगरे, अमित चिंतामणी, प्राचार्य तथा नगरसेवक विकी गायतडक, गटनेते तात्याराम पोकळे, नगरसेवक पवन राळेबात, माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित जाधव, प्रवीण चौडिया, श्रीराम डोके, गणेश डोके, गणेश डोंगरे, प्रवीण होळकर, मोहन गर्दे, ऋषिकेश मोरे, अर्जुन मेत्रे, अशोक शेळके तसेच नगरसेविका नंदा होळकर आणि सीमा कुलकर्णी उपस्थित होते। या रॅलीमध्ये शिवनेरी अकॅडमी, त्रिदल माजी सैनिक संघ, डॉक्टर संघटना आणि एनसीसी कॅडेटसह युवक व विद्यार्थ्यांनी तिरंगा दौडीत सहभाग घेतला। विशेष आकर्षण ठरलं तो म्हणजे 400 फूट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज। या रॅलीच्या माध्यमातून हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, घर घर तिरंगा या भावनेचा जागर करण्यात आला। जामखेड शहरात या रॅलीमुळे राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। पण आपण पूर्ण 400 फुटाचा तिरंगा घेऊन नवीन स्टँड पासून खडा चौक पर्यंत नव्याने नियोजन केलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये दौड देखील लावली। दौडमध्ये आता किती पळाले किती नाही पळाले एवढं माहित नाही, पण मला तर पळावंच लागलं आणि लोकांना काय पाहिजे होते की मी दौड कशी करतो नेमकी। त्याच्यामुळे दौड चांगली झाली, मला अजूनही घाम आला नाही म्हणजे बरी परिस्थिती। आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्राच्या प्रती प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये अभिमान आणि स्वाभिमान आहेच, परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, जे अनेक शूरवीर स्वातंत्र्य सैनिक जीवाचं बलिदान देऊन 150 वर्षाची हुकुमशाही संपुष्टात आणून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं। गेल्या अनेक वर्षापासून केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या तिरंगा रॅलीचं भव्य दिव्य असं आयोजन केलं जातं आणि निश्चितच देशाचे पंतप्रधान यामध्ये सहभागी होतात। राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देखील आपल्या राजधानीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये, काल सांस्कृतिक राजधानीमध्ये म्हणजे पुण्यामध्ये देखील सहभागी झाले आणि उद्याच्याला मराठवाड्याच्या राजधानी मध्ये देखील माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सहभागी होणार आहे। प्रतिनिधी किरण रेडेसह कॅमेरामन अतिक शेख, आवाज जामखेडचा, जामखेड।